स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI या माध्यमातून घेण्यात आलेली जी परीक्षा होती, या परीक्षेचा निकाल अजूनही लागलेला नाही. सकाळी एक मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या संदर्भात सांगितलं होतं की आज काही विद्यार्थी हे आपले TRTI आणि बार्टी या दोन्ही ज्या संस्था आहेत त्या जवळ आहेत. पुण्यामध्ये आपले जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण पाठवले असतात, त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे. आम्ही कालच प्रसिद्धी पत्रक टाकलेलं आहे. त्यानुसार जशी ही माहिती अपडेट झाली की आम्ही त्यानुसार आपल्या सर्वांकरिता रिझल्ट जो आहे तो सर्व ओके असणार आहे आणि रिझल्ट सुद्धा आपण लावले जाणार आहोत. परंतु तारीख मात्र त्यांनी निश्चित सांगितलेलं नाही. मग कालचं जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रक काय त्यांनी दिलेलं आहे, 4 तारखेचे प्रसिद्धी पत्रक आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील या बार्टी, सारथी, महाज्योतीच्या संदर्भात किंवा इतर TET, बीएड, CET कोणत्याही संदर्भात शैक्षणिक जी काही माहिती असेल ती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल तर. बघा, हे जे परिपत्रक आलेलं आहे बार्टीचं हे परिपत्रक आहे 4 तारखेचे परिपत्रक आहे, म्हणजे कालचं परिपत्रक आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रसिद्धी पत्रक 1, बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT द्वारे स्पर्धात्मक परीक्षा व पूर्वप्रशिक्षण योजना 2025 आणि 26 करिता घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत व निकाल तुम्ही किती गुण आहे हे सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे व परीक्षामधून वगळलेले जे काही प्रश्न आहेत, एकाहून अधिक ज्या ठिकाणी पर्याय होते अशा प्रश्नांबाबतचे जे काही करण्यात आलेले कार्यवाही आहे ती कार्यवाही संदर्भातलं हे परिपत्रक आहे. त्या ठिकाणी आता त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी या ठिकाणी सांगितलं या परिपत्रकामध्ये की आम्ही जे काही चुका झालेल्या आहे, काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की काही ठिकाणी 2 पर्याय होते, पण दोन्ही पर्याय बरोबर होते, पण एक पर्याय निवडला, एक कोणता पर्याय निवडायचा तरी ते चूक दिलं जात होतं, म्हणून एकच पर्याय बरोबर होतं. ते त्या ठिकाणी अशा वेळी कॅन्सल करण्यात आले. हे जे 2 प्रश्न आहेत ते कॅन्सल करण्यात आले, राज्यसेवा असेल किंवा इतर ठिकाणचे असेल तर ते कॅन्सल केलेले जे प्रश्न असणार आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण मार्क्स मध्ये ते घेतले जाणार नाही. तर 100 मार्काचा पेपर आहे तर त्यापैकी तुमचे हे 2 जर कॅन्सल केले तर 98 पैकी तुमचे मार्क्स पकडले जाणार आहेत, असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये. दुसरा एक मुद्दा त्यांनी व्यक्त केलेला आहे की आम्ही जेव्हा रिझल्ट लावू तेव्हा रिझल्टची प्रत जी आहे, जे उमेदवारांना निकालाची जी प्रत आहे ती रिझल्ट वेब कॉपीद्वारे उपलब्ध करून देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये काय असणार आहे, जे काही वेब कॉपी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे की तुम्हाला किती मार्क्स आहे. तर त्यात ऑप्शन मार्क आणि पर्सेंटाइल स्कोर हे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून चालणार नाही, तुम्हाला सर्व सोयी उपलब्ध त्या वेब कॉपीवर तुम्हाला पाहता येणार आहे की तुम्हाला किती मार्क्स आहेत. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेली आहे. मग वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेली परीक्षा यामध्ये नॉर्मलायझेशन होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणून काही शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स जरी जास्त असेल तर ते कमी होऊ शकतात आणि ज्यांना कमी मार्क्स आहेत ते सुद्धा वाढू शकतात, कारण काही विद्यार्थ्यांना ते स्थिरही राहू शकते किंवा थोडा कमी जास्त परीक्षा पडू शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येत्या काही दिवसांमध्ये, आता ही शेवटची प्रोसेस आहे, लक्षात घ्यायचं आहे, ही निकालाच्या पूर्वीची ही शेवटची प्रोसेस आहे आणि तुम्हाला त्यांनी त्यात स्पष्ट केलेलं आहे की आम्ही निकाल तुम्हाला वेब कॉपीद्वारे देणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाला तुमचे ऑप्शन मार्क्स तुम्हाला किती मार्क्स भेटले, किती पैकी, आणि 98 पैकी किती आहे, 2 जर कॅन्सल केले तर किती आहेत, आणि तुम्हाला तुमचा स्कोर किती आहे, पर्सेंटाइल स्कोर किती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. त्यामुळे याबद्दलची कोणतीही शंका तुमच्या मनात ठेवू नका. त्यात डायरेक्टली त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून बार्टीने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. येणारे जी काही पूर्वप्रशिक्षणाची जी लिस्ट आहे किंवा तुमची निवड यादी आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ते येत्या काही दिवसांमध्ये 2-3 दिवसांमध्ये ही लागू शकते, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. 7 ते 8 तारखेपर्यंत नक्कीच लागेल, म्हणजे येत्या 2 दिवसात, आजची 5 तारीख आहे तर 6, 7 किंवा 8 तारखेला ही लिस्ट लागेल, एवढं नक्की हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. हेच या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.